नमस्कार. चला, आज एका अशा विषयाबद्दल बोलूया जो आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूपच जास्त रंजक आणि महत्त्वाचा आहे. हो, मी भूगोलाबद्दल बोलतोय. आणि नाही, भूगोल म्हणजे फक्त नकाशे आणि राजधान्या पाठ करणं नाही. हा गैरसमज आपण आज पूर्णपणे मोडून काढणार आहोत. जरा डोळे मिटून विचार करा. भूगोल हा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शाळेच्या वर्गातली ती भिंतीवरची जुनी धुळकट झालेली नकाशाची गुंडाळी, देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्यांची ती लांबलचक यादी पाठ करण्याची कटकट, बरोबर ना? बहुतेक सगळ्यांच्या मनात हेच येतं. पण इथेच तर खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला आहे आपली जुनी स्थिर कल्पना, जिथे भूगोल म्हणजे फक्त जागा लक्षात ठेवणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचं आधुनिक, खरंखुरं आणि गतिशील वास्तव. आजचं भूगोल फक्त काय कुठे आहे हे सांगत नाही, तर एखादी गोष्ट तिथेच का आहे या अत्यंत खोल प्रश्नाच्या मुळाशी जातो. चला तर मग या पहिल्या भागात भूगोलाची हीच नवीन ओळख करून घेऊया, जी त्या जुन्या नकाशांच्या खूप खूप पलीकडची आहे. तर मग आजच्या काळात भूगोलाची नेमकी व्याख्या काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर तो आहे अवकाश आणि काळ यांचा अभ्यास. म्हणजे कोणतीही गोष्ट कुठे आहे आणि वेळेनुसार ती कशी बदलत आहे याचा सखोल अभ्यास. यामुळेच भूगोल हा एक प्रचंड डायनॅमिक, सतत बदलणारा विषय बनतो. मग भूगोलतज्ञ हे सगळं करतात कसं? ते जगाला समजून घेण्यासाठी काही खूप मूलभूत पण शक्तिशाली प्रश्न विचारतात. आणि हे 4 प्रश्नच तर भूगोलाचा खरा पाया आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न आहे कुठे. कोणतीही घटना, मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, ती पृथ्वीवर नेमकी कुठे घडतीये, तिचं स्थान काय आहे. पुढचा प्रश्न येतो काय, म्हणजे त्या जागेची वैशिष्ट्ये काय आहेत, तिथे नक्की आहे तरी काय, तिथली जमीन, तिथलं हवामान, तिथले लोक, त्यांची संस्कृती, हे सगळं कसं आहे. आता येतो तिसरा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, केव्हा. इथेच वेळेचा घटक येतो. भूगोल म्हणजे फक्त जागेचा फोटो काढणं नाही, तर तिथे काळानुसार काय बदल झाले हे पाहणं आहे. 100 वर्षांपूर्वी जे शहर होतं ते आज तसंच आहे का. आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, का. हा एकच प्रश्न भूगोलाला निव्वळ वर्णनावरून थेट विश्लेषणाच्या पातळीवर नेतो. एखादी गोष्ट तिथेच का आहे आणि ती तशीच का आहे याचं कारण शोधणं, हेच तर भूगोलाचं खरं काम आहे. बरं, हे प्रश्न तर विचारले, पण यांची उत्तरं शोधायची कशी. भूगोलतज्ञ नक्की कोणती कौशल्य आणि साधनं वापरतात. चला, त्यांच्या टूलकिटमध्ये एकदा डोकावून बघूया. हे काही हवेत बोलणं नाहीये, याची एक पक्की वैज्ञानिक पद्धत आहे. सगळ्यात आधी जगाचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं. मग सर्वेक्षण, फोटोज, अगदी सॅटेलाइट इमेजेस वापरून डेटा म्हणजे माहिती गोळा केली जाते. त्या माहितीचं सांख्यिकीय तंत्र वापरून विश्लेषण होतं. आणि शेवटी आपल्याला समजेल अशा भाषेत, म्हणजे नकाशे आणि आलेखांच्या मदतीनं ते निष्कर्ष सगळ्यांसमोर मांडले जातात. आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. भूगोल हा फक्त एक स्वतंत्र विषय नाहीये, तर तो इतर सगळ्या नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रांना एकत्र जोडणारा एक जबरदस्त दुवा आहे. एक साधं उदाहरण बघूया. भूगोलाची एक शाखा आहे हवामानशास्त्र. ही शाखा थेट विज्ञानाच्या हवामान विज्ञान किंवा मिटिओलॉजीशी जोडलेली आहे. अशा प्रकारे भूगोल वेगवेगळ्या विषयांमधला एक पूल म्हणून काम करतो. आणि हे चित्र, हे तर सगळं काही सांगून जातं. बघा कसं भूगोल, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्यांना एकाच धाग्यात गुंफतो. तो एक प्रकारचा अल्टिमेट कनेक्टर आहे. आणि म्हणूनच जगातल्या मोठ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी भूगोलाचं स्थान खूप महत्त्वाचं ठरतं. चला, आता या विषयाला थेट 21व्या शतकात आणूया. आजच्या या हायटेक जगात भूगोलाचं काय काम आहे आणि यात करिअरच्या कोणत्या संधी आहेत. आजच्या भूगोलतज्ञांची हत्यारं बघितली तर आपण थक्क होऊ. GIS, GPS, रिमोट सेन्सिंग ही फक्त नावं नाहीत, तर ही अशी शक्तिशाली साधनं आहेत ज्यामुळे हा विषय आता पूर्वीपेक्षा खूप जास्त डेटा चालित आणि भविष्यवेधी बनला आहे. आणि या जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे करिअरची एक नवी दुनियाच उघडली आहे. क्लायमेट चेंज ॲनालिस्ट, अर्बन प्लॅनर, GIS ॲनालिस्ट किंवा मग आपत्ती व्यवस्थापन विशेषज्ञ यांसारख्या कितीतरी महत्त्वाच्या भूमिका आज भूगोलतज्ञ बजावत आहेत. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आपण सगळेजण शाश्वत विकासाबद्दल, सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल बोलतो. या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी भूगोलाची सखोल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या संसाधनांचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं हे भूगोलच आपल्याला शिकवतो. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा.
आपल्याला जर आपल्या भविष्यातल्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी आधी आपलं जग आणि त्यातील हे गुंतागुंतीचे संबंध समजून घेणं जास्त गरजेचं नाही का? आणि हेच तर भूगोल आपल्याला शिकवतो. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.